बीड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठीची निवडणूक अतिशय अतितटीची होणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे। भाजप, दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस, MIM यांनी आपले उमेदवार रिंगणात उतरविले असले तरी ही फाईट चौरंगी असणार आहे। अनुसूचित जातीच्या महिला उमेदवारासाठी नगराध्यक्ष पद राखीव आहे। बीड नगरपालिकेसाठी 1,80,000 मतदार असले तरी यात सर्वाधिक मतदार हे मुस्लिम असल्याने मुस्लिम मतांवरच बीडचा नगराध्यक्ष ठरणार आहे। मुस्लिम मते 60,000, माळी साळी असे मायक्रो OBC मतदारांची संख्या 60,000, दलित मतदारांची संख्या 27,000, मराठा मतदारांची संख्या 15,000 तर जैन, मारवाडी आणि ब्राह्मण समाजाची संख्या आहे 14,000। अजितदादांच्या राष्ट्रवादीने शेख मुजीब यांच्या सासूबाई प्रेमलता पारवे यांना उमेदवारी देऊन मुस्लिम मते आपल्याकडे खेचण्याची खेळी केली आहे। पारवे या सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी आहेत। मुजीब यांनी मुस्लिम समाजाला आपणच उमेदवार आहोत असे समजून मतदारांनी मतदान करावे असे आवाहन केले आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्मिता विष्णू वाघमारे या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। 22 मुस्लिम उमेदवार नगरसेवक पदासाठी रिंगणात उतरवून आमदार संदीप क्षीरसागर यांनी मुस्लिम मतांचे समीकरण जुळविण्याचा प्रयत्न केलाय। भाजपने डॉक्टर ज्योती घुमरे यांना उमेदवारी देऊन आपण सुशिक्षित उमेदवार दिला असल्याचे म्हटले आहे। आता ज्योती घुमरे यांचे पती कान, नाक, घसा तज्ञ आहेत तर त्या स्वतःही भूलतज्ञ आहेत। MIM नेही या निवडणुकीच्या रिंगणात उडी मारत इनामदार यांची उमेदवारी दिली आहे। मुस्लिम आणि मायक्रो OBC मते आपल्याकडे वळविण्यात ज्या पक्षाला यश मिळेल त्याच पक्षाला बीडच्या नगराध्यक्षपदी बसण्याची संधी मिळणार आहे। हे आज तरी असंच दिसत आहे। प्रचारात कोणता पक्ष कोणते मुद्दे मांडतो, मतदारांच्या पचनी ते किती पडते आणि जातीय समीकरणाचे गणित कोण कसे जुळवितो यावर निवडणुकीचा कौल राहणार आहे। अशाच वेगवेगळ्या अपडेट्ससाठी लोकांच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।